आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम। आजच्या या शुभविवाह सोहळ्यासाठी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मी निवेदन विठ्ठल गायकवाड आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक शुभ स्वागत करतो। आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी आपल्या लाडक्या मुला मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी आपला समोर मी सादर करत आहे। तरी आजचा हा देखणा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत असताना मला म्हणावंसं वाटतं, हा देखणा सोहळा आजच्या या शुभ मुहूर्तावर संपन्न होत आहे। तरी या मंगल प्रसंगी आज आपण अगत्याने उपस्थित झालेले आहात, त्याबद्दल आलेल्या सर्व अतिथींचे मी दोन्ही परिवारांच्या वतीने मनपूर्वक मनोभावे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आगतम स्वागतम सुस्वागतम। प्रथम आपण गणरायांना वंदन करून आजच्या या शुभ विवाह सोहळ्याला सुरुवात करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा। विवाह म्हणजे थोरा मोठ्यांच्या साक्षीने होणारे दोन मनांचे एक मिलन आहे आणि जीवनातील अविस्मरणीय प्रसंगी सदैवच्या या मंगल सोहळ्यामध्ये पवित्र अग्नीच्या या साक्षीने होणारा हा अमृतमय सोहळा। अशा या मंगल प्रसंगी मायेच्या ममतेने वधूवरास शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण अवरोधून इथे उपस्थित झालेले आहात, त्याबद्दल आपले मी आदरपूर्वक मनोभावे शुभ स्वागत करतो। आगतम स्वागतम सुस्वागतम। बोल तुमच्या आशीर्वाद रूपी अक्षरांचे आज कुठल्या शब्दात मांडावे कौतुक तुमच्या उपस्थितीचे आम्ही फक्त नम्रतेने स्वीकारा। आज आजचा दिन किती भाग्याचा उगवला, नव दाम्पत्याच्या या जीवनाला आकार मिळाला। दोन्ही परिवारांच्या पदरी तुमच्या या रूपाने अनमोल उपस्थितीचा आहेर मिळाला। सज्जनो, साक्षीदार होऊन आपण मनोभावे सजवले या स्वर्ण क्षणाला तुमच्या या उपस्थितीने सज्जनो खरे तर मांगल्याचे रूप आले या सोहळ्याला। सुखी जीवनासाठी आपण करत असलेल्या कामना आणि नवदाम्पत्याच्या जीवनी सुख समाधान घेऊन येईल आणि आपले अक्षरारूपी आशीर्वाद मनामनावर आज आदर्शवत संस्कार करून लाख मुलांच्या या तुमच्या उपस्थितीने या मंडपी मांगल्ये नांदते आहे आणि आशीर्वाद रूपी अक्षरांचे मागणे आज नवदाम्पत्य मागते आहे। सूर्याचा तेज आणि चंद्राची शीतलता युगे आपलं अस्तित्व टिकवून ठेवे आणि हे परिवार तुमच्या या उपस्थितीचा आहेर चिरंतन स्मरणात ठेवते। आयुष्याच्या या वाटेवर फुललेले एक नंदनवन एक विकास साथ देण्यासाठी आला आजचा हा मंगलक्षण। या मंगलक्षणी आहे देव आणि ब्रह्मा आणि अपेक्षा होती आपल्या या उपस्थितीची आणि वधूवर जोडींनी करा आशीर्वाद देण्याला आपण सत्व। तर हा शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण आजच्या या शुभ विवाह सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहात, त्याबद्दल मी दोन्ही परिवारांच्या वतीने पुनश्च हार्दिक हार्दिक शुभ स्वागत करतो। आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओढाव्याचा असतो आणि कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडलं जातं। खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते, हे दान ज्यांना लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो असे म्हणतात। हा योग आजच्या या सोहळ्यातून साकार होत आहे आणि त्याचे आपण साक्षीदार होऊया। शेवटी मी एवढंच म्हणेन की तुटणार नाही नाती आपली, मी प्रार्थना करेन देवापाशी। तुटणार नाही नाती आपली, मी प्रार्थना करीन देवापाशी। जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भीतीसाठी। तुम्ही सुखी राहा ही विनंती आहे तुमच्यासाठी, कारण माझे जीवन आहे फक्त तुमच्या सारख्या चांगल्या जीवलग माणसासाठी।
आयुष्य खूप कमी आहे. आयुष्य खूप कमी आहे.